नमस्कार, मी सुभाष हणमंते. मित्रांनो, आज 27 जुलै 2026 लातूर जिल्ह्यामध्ये अतिशय ऐतिहासिक असा अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनात फार मोठा मोर्चा झाला. या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या विविध संघटनाचे प्रमुख, 2 आमदार अशा मोठ्या प्रमाणात नेते, कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. खरं म्हणजे हा मोर्चा अ, अपेक्षाच्या पलीकडे होता. जेव्हा मी सुरुवातीला मोर्चाच्या सुरुवातीला पोलिसांचा अ, त्यांचा जो अंदाज होता, तो घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस म्हणायचे, की आम्हाला वाटतं 15 ते 20 लाख हजार लोकं येतील. परंतु जसं-जसं मोर्चा वाढत गेला आणि त्या मोर्चाला सभेचं रूप आलं, तेव्हा मात्र तेव्हा मात्र तो मोर्चा प्रचंड झाला. लातूरचं बघा, जेव्हा शिवाजी चौकामध्ये मोर्चा पोहोचला, त्याचं शेवटचं टोक अण्णाभाऊ साठे म्हणजे लातूरच्या गोलगंजच्या पलीकडे अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ होता आणि दोन्ही रस्ते तुडुंब भरलेले होते. तरीही तेवढं जाणवलं नाही. परंतु जेव्हा विचार मंचाच्या समोर जेव्हा लोकांची गर्दी दिसू लागली, दोन्ही रोड पॅक झाले, सर्व्हिस रोड पॅक झाली आणि ह्या दोन्ही रोड सर्व्हिस रोड पॅक झाल्यानंतर सुद्धा तो हौशाला जाणारा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजवर लोकं थांबली होती. दोन्ही बाजूनी लोकं, झाडावर लोकं. एवढंच नाही तर स्टेजच्या पाठीमागं जवळ-जवळ 2 ते 3 हजार लोकं स्टेजच्या पाठीमागं होते. थांबायला जागा नव्हती. अपेक्षा होती असं चर्चा कार्यकर्त्याकडून असं ऐकण्यात येत होते. या मोर्चाला 5 ते 10 हजार लोकं येतील. परंतु या सर्व त्यांच्या अपेक्षाला मागं टाकून लोकांची एवढी गर्दी वाढली, की जवळ-जवळ 30 ते 35 हजार लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. हा मोर्चा म्हणजे ऐतिहासिक मोर्चा झाला. याचा संदर्भही असंच आहे. 6 तारखेला 6 जुलैला याच लातूरमध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा झाला होता. पण या मोर्चाच्या विचारपीठामधून मांग जातीला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देण्यात आल्या होत्या. महापुरुषांना अण्णाभाऊ साठेबद्दल फार वाईट बोललं गेलं होतं. क्रांतिपिता लहुजी साळवेबद्दल फार वाईट बोललं गेलं होतं. सचिन साठेबद्दल फार वाईट बोललं गेलं होतं. या सर्वांचा रोष कुठेतरी समाजाच्या मनामध्ये दिसून आला. सर्वात महत्वाचं म्हणजे मांग जातीमध्ये आनंदराज आंबेडकर यांच्याविषयी फार रोष वाढलेला दिसून येतो. त्याचं कारण असं आहे, जेव्हा त्या विचारपीठ मंचावरून मांग जातीला शिव्या देत होते, तेव्हा आनंदराज आंबेडकर हसत होते, टाळ्या देऊन वाजून त्यांना दाद देत होते. ही अतिशय भयंकर विकृती आहे, ही मानसिक रोग आहे आणि हे जात्यांधता आहे असंच मांग जातींना वाटतं. म्हणून ज्या 6 तारखेला जेवढी संख्या होती त्याच्या 5-6 पट मोठ्या संख्येनं हा समाज रस्त्यावर उतरला आणि आपला रोष प्रकट केला आणि आपल्या न्याय हक्काची मागणी मागत होता. मी आता हे सर्व याच्यासाठी सांगतोय, दिवसभरामध्ये या मोर्चामध्ये अनेक पैलू आपण पाहिले. मी वेगळ्या-वेगळ्या महिलांना बोललोय, वेगळ्या-वेगळ्या कार्यकर्त्यांना बोललोय. आणि करा, या लाईक करा. हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे असं तुमचीही जबाबदारी आहे. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. सर्वात महत्वाचं आहे, एवढ्या मोठ्या संख्येनं समाज रस्त्यावर उतरून सुद्धा कुठलाही गोंधळ नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पार पडला. एवढं मोठं विचार मंच, एवढे मोठे लोक आलेले, कोणीही कोणाला अपशब्द बोललं नाही, महापुरुषाचा अपमान केला नाही, कुण्या जातीबद्दल वाईट बोललं गेलं नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संविधानाच्या अधीन राहून हा मोर्चा पार पडला गेला. मी आता तुम्हाला जे पुढे दाखवणार आहे ते तुम्ही ज्या मोर्चाची फक्त झलक बघा. ती लाईव्ह मोर्चा बघण्यात, तो ऐतिहासिक मोर्चा बघणं म्हणजे खूपच लातूरकरांना असं वाटतंय की असा मोर्चा कधीच असा झाला नाही, अशा पद्धतीची यांची भावना आहे. आता पुढील त्या व्हिज्युअल बघा.
नमस्कार, मी सुभाष हणमंते. आपण पाहताय चारवाक टीव्ही. मित्रांनो, आज मी लातूरमध्ये आहे. लातूरमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामधून सुरुवात होणार आहे आणि आता आपल्याकडे जवळजवळ 12 वाजले आहेत. 12 वाजल्याच्या सुमारामध्ये संपूर्ण अण्णाभाऊ साठे चौक कुडुंब भरलेला आपल्याला दिसून येईल. अशी चर्चा आहे, कमीत कमी 20 ते 25 हजार लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत अशी चर्चा आहे. तरी आजचं दिवसभराचं कव्हरिंग मी आपल्याला दाखवणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या बरोबर काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणू. तुम्ही कुठून आलात आणि कशाला आलात? तालुक्यातून आलो आम्ही. शिरूर तालुक्यातून आलो. कशासाठी आलात? आरक्षण आरक्षण म्हणजे काय? कशासाठी? आमच्या मुलांसाठी, आमच्या मुलांना हक्क भेटावा. आमच्या मुलांना कुठं नंबर लागला गेला, कुठं जागा आहे तर कुणाला भेटला गेला. समर्थन द्यावं आमच्या देशाला. समान आरक्षण द्यावं. आमच्या लेकरं शिकायला, जीव तोडून शिकायला तर त्यांची नंबर लागला गेले. शिक्षणाला महत्व दिला गेलं तर आरक्षण आम्हाला पाहिजे. किती महिला? आम्ही 100 200 महिला, आमच्या महिला पुढे गेल्या. 200 महिला आहेत. 200 महिला होतात. या महिलांचे सर्व तुमचं काय म्हणणं? 59 मध्ये एकाला फायदा व्हायलाय. आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षण दिलं. हा रोष पहा, महिलांचा रोष आहे आणि ज्या आरक्षणासाठी महिला मैदानात उतरलेल्या आहेत त्यांचा हा रोष आहे, खरा आहे. गेल्या 30-35 वर्षापासून हे जात आरक्षण मागत आहे. काही कार्यकर्ते, तुमचं नाव सांगा आणि काय म्हणता? मी प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमार, नायगाव तालुक्यातून आलेलो आहे. आरक्षण उपवर्गीकरण हे झालं पाहिजे या हक्काच्या मागणीसाठी आम्ही लातूरच्या महामोर्चामध्ये सामील होण्यासाठी आलेलो आहे आणि ही हक्काची लढाई जिंकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. कारण आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 16व्या कलमानुसार आम्हाला देण्यात आलेलं आहे. 14, 15 आणि 16 हे 3 कलमा हे विविध आरक्षणाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आहे. परंतु गेल्या स्वातंत्र्याच्या लढाईपासून आजपर्यंत मातंग समाज आणि वंचित घटकांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं समान अशा पद्धतीचं वाटप झालेलं नसल्यामुळे आम्ही ही लढाई जिंकून आणि मातंग समाज नव्हे तर वंचित असलेल्या सर्व जातींना समान आरक्षणाचा लाभ यांची महत्वाची भूमिका मांडली. फक्त मांग जात नाही तर जे जे जात समूह या आरक्षणापासून वंचित आहे त्या संपूर्ण वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे. हे महत्वाची भूमिका घेऊन मांग जात समूह या लातूरच्या मैदानात उतरलेलं दिसतंय. या कार्यकर्त्यांची प्रांजळ भावना दिसते. ह्या तरुणांचा उत्साह, महिलांचा सहभाग हेच दर्शवतंय. मित्रांनो, हा खरंच हा मोर्चा ऐतिहासिक आहे. असा मोर्चा पुन्हा होणे नाही अशी स्थिती या मोर्चाची दिसून येते. आता आपण मोर्चा ज्या ठिकाणी आला, सभेचं मंडप तिथं आहे, तिथं उपस्थित आहोत आपण. तुम्ही पाहत असेल पुढे मंचावर एवढी गर्दी झालेली आहे की फक्त अण्णाभाऊचे 2 पुतळे दिसत आहेत, बाकी कोण कुठे काही दिसत नाही. आता बघा, सुकुमार कांबळे दिसले. त्या मंचावर सुकुमार कांबळे खाली उतरतायत की अण्णाभाऊ साठे पुतळ्यांच्या बाजूला. तुम्ही बघा, अण्णाभाऊ सुकुमार कांबळे खाली उतरत आहेत. मंचावर एवढी गर्दी झालेली आहे की कोण कुठं आहे ते दिसत नाही. आम्हाला मीडियाच्या हाऊस मध्ये जायला मिळत नाही म्हणून मी इथून तुम्हाला हा चित्र दाखवतो. हे पाठच्या बाजूचं जे गर्दी आहे ते मी दाखवू शकत नाही कारण तिकडे झाडं आडवं येत आहेत, बॅनर आडवं येत आहेत. हा जो रोड आहे हा लातूर बार्शी रोड आहे.
तो लातूरकडे जाणारा रोड पॅक केला आहे, इकडे बार्शीकडे जाणारा रोड पॅक झालेला आहे, याच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे, तोही रोड पॅक झालेला आहे. आताच मी पोलिसांशी बोललोय, पोलिसांचा अंदाज घेतला, पोलिसांचं असं मत आहे कमीत कमी 20,000 लोक जमले असतील. परंतु मित्रांनो, आमचा अंदाज असा आहे, माझा अंदाज असा आहे, कमीत कमी 25 ते 30,000 लोकांची गर्दी असेल, हा माझा अंदाज आहे. त्याचं कारण असं आहे, पोलिसांनी इकडूनही याची गर्दी पाहिले म्हणून त्यांना अनालिसिस त्यांचा असेल, परंतु विचार मंचाच्या पाठीमागची गर्दी त्यांनी पाहिली नाही. कारण जेवढे लोक इकडे आहेत, विचार मंचाच्या पाठीमागे सुद्धा लोक आहेत, म्हणून ही गर्दी याचा अंदाज बांधता येत नाही आहे. हा अंदाज त्यांनी पोलिसांचा जो अंदाज आहे, जे 20,000 लोक असतील, ते पुन्हा सभा जेव्हा आणखीन सुरुवात होईल किंवा सभेचे शेवट होईल तेव्हा ही गर्दी आणखी त्यांच्या अंदाजामध्ये फरक पडू शकतो. अशी ही गर्दी आहे. कारण अंदाज बांधणं सोपं नाही. मैदानात लोक आहेत, इकडच्या बाजूला लोक आहेत, वर ब्रिजवर लोक आहेत, खाली सभेमध्ये लोक आहेत, चहू बाजूने लोक असल्यामुळं अंदाज बांधता येत नाही. पण एक आहे, हा मोर्चा ऐतिहासिक आहे. हे मागानं दाखवलेली ताकद आहे. आपल्या मागणीविषयी, आपल्या हक्काच्या मागणीविषयी त्यांच्यामध्ये असलेली तळमळ दिसून येते, त्यांच्यामध्ये असलेला रोष दिसून येतो आणि तोच रोष या गर्दीच्या माध्यमातून आज लातूरच्या या रोडवर दिसतोय, या रस्त्यावर दिसतोय. म्हणून फार महत्वाचं आहे. आता बाबू आणखी संख्या वाढत आहे, तिकडूनही लोक येत आहेत, तिकडूनही लोक सर्व बाजूने लोक येत आहेत. जसं जसं वेळ वाढत जाईल तसं तसं ही गर्दी वाढत जात आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणून अंदाज बांधणं, आता तरी अंदाज बांधणं कठीण आहे. मी पुन्हा तुमच्या बरोबर येतोय. विचार मंचावर जी गर्दी झालेली आहे, ती खूप गर्दी झालेली आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रमुख संघटनेचे लोक तिथे आलेले आहेत. आता समोर फक्त काय नेमके लोक दिसत आहेत, बाकी पाठीमागचे चेहरे दिसत नाहीत. तुम्हाला सुकुमार कांबळे दिसतील, त्याच्या बाजूला काय किती लोक आहेत काय दिसायला अंदाज नाही. मी पुन्हा आपल्या बरोबर हे शेअर करेन, पुन्हा तुमच्यापर्यंत हे सर्व ग्राउंड रिपोर्ट घेऊन येईन. मी प्रयत्न करणार आहे, मला मीडिया हाऊस मध्ये जाता येईल का, मला मीडियासाठी राखीव जागा ठेवलेली आहे, तिथं पोहोचता येईल का, तो प्रयत्न करणार आहे. काही महिला आहेत. आत्ताच या लातूरच्या महामोर्चाची सांगता झाली आहे. या महिला खूप दुरून दुरून आलेत. आपले मुलं सर्व घरचा प्रपंच सोडून या मोर्चामध्ये सामील झाले. ज्या लातूरकरांना अपेक्षा होती त्यापेक्षा भयंकर मोठा मोर्चा हा झाला. पोलिसांच्या अपडेट घेतल्यानंतर लक्षात येत आहे, पोलिसांचं मत आहे 25 ते 30,000 लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले असतील. पण समाजाच्या हा जो क्राऊड आहे, जी गर्दी पाहता संपूर्ण रोड, त्याचा सर्व्हिस रोड पूर्ण ब्लॉक झाला होता. हा सर्व अंदाज बांधला तर 43,000 लोक या मोर्चाला उपस्थित होतील असं एक अंदाज येते. फक्त त्याचपैकी काही महिला आपल्या बरोबर आहेत, त्या कुठून आलेत आणि या मोर्चाबाबत, या वर्गीकरणाबाबत त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. आपण कुठून आलात आणि आपलं काय नाव आणि कशासाठी आलात? मी जोशीलाताई लोमटे, सकल मातंग समाजाची समन्वयक आहे. मी धाराशिव जिल्ह्यातून आलेले आहे आणि मोर्चाच्या संदर्भात जर सांगायचं असेल आजच्या लातूरच्या 27 तारखेच्या, तर लातूरात मातंग किती आणि शासनाला झाली भीती असं म्हणण्यासारखं झालं. तुम्ही कुठून आलात आणि काय वर्गीकरण म्हणजे काय नेमकं, कशाला मागताय वर्गीकरण? आरक्षण तर तुम्हाला आहे, पण पुन्हा वर्गीकरण कशाला मागताय, काय गरज आहे त्याची? माझं नाव गंगा गोपाळ शिंदे आहे. मी लातूर जिल्ह्याचीच आहे आणि मी मुंबई येथे डोंबिवलीमध्ये राहते आणि खास करून या मोर्चासाठी मी आलेली आहे. आणि आरक्षण वर्गीकरण जो विषय आहे ना, येणाऱ्या आमच्या छोट्या छोट्या भविष्यातल्या मुलांसाठी याचा फायदा होणार आहे, यासाठी आम्ही लढा लढत आहोत. तरुण मुलगी आहे, म्हणजे यांच्यापेक्षा जरा तरुण आहे, तर मी तिच्याकडून जाणून घेऊ इच्छितो, तू का म्हणून या आरक्षणाला आलेस आणि या उपवर्गीकरणाबाबत तुझं काय मत आहे?
माझं नाव प्रियंका लांडगे, बीडहून मी लवची शक्ती सेना महिला जिल्हा अध्यक्ष आहे. आरक्षणाचा संदर्भ असा आहे की आमच्यामध्ये मातंग समाजामध्ये मागासलेला पण आम्हाला नोकऱ्यामध्ये संधी मिळत नाही. आमचे मुलं कलेक्टर IPS अधिकारी झाले पाहिजेत, याच्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती. अर्थात काय तुम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही, बरोबर आहे. आरक्षण मिळत नाही म्हणजे योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही असंच म्हणायचं आहे का? हो, तर आपल्यामध्ये आणखीन काही महिला आहेत, मला वाटतं त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. त्या सर्वसाधारण घरी काम करणाऱ्या महिला आपले लेकरं बाळ सोडून या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आले होत्या. तर त्यांना कसं इथं कळलं हे मोर्चा आहे म्हणून? कोणी सांगितलं? कशासाठी आलात? आम्ही मोर्चासाठी आलो, कोणी सांगितलं? आमच्या माता समाजाने मात्र कशासाठी आहे मोर्चा? आरक्षणासाठी. आरक्षणासाठी. म्हणजे काय शिक्षण तुमचं? शिक्षण माझी 10वी झाली. 10वीला. म्हणजे मग आरक्षण आहे की तुम्हाला? आम्हाला आरक्षण आहे, पण आम्हाला नोकऱ्या कुठं आहेत का? नोकऱ्या नाही. कुठं आहे का तुम्ही नोकऱ्या? शिकणं झालात की? शिकलं नाही तर पहिलं नोकऱ्या होता, आता ह्यांनी आम्हाला नोकऱ्या लागू देणार. कोण लागू दे? आम्हाला यांच्या या भावना आहेत. त्यांचे लहान लहान मुलं आहेत. आता मुलं मागची पिढी शिकली नव्हती, 10वी 8वी 9वी शिकलेली होती, पण आताच्या पिढी नवीन पिढी शिकत आहे आणि त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत असं त्यांचं एकंदर मन आहे. तुम्ही कुठून आलात आणि कशासाठी आलात? आरक्षण कुठून आलात? इथं लातूर मधले लातूरमध्ये जाऊ. आरक्षण आहे की तुम्हाला आणि कशाला आलात? किती थोडं आहे आरक्षण, लई नाही आम्हाला. आरक्षण आहे आम्हाला, पण आरक्षणाचा खरोखर फायदा आमच्या समाजाला भेटलेलाच नाही.